ही काय भाजी बनवली आहे का? या भाजीला तर कुत्री पण खाणार नाहीत. असं म्हणत रागात महेशने भाजीचं भांडं उचललं आणि जोरात फरशीवर फेकून दिलं. सगळ्या घरात भाजी पसरली. 4 वर्षांची लहान परी घाबरून आईला बिलगली. शीतल पण तिच्या नवऱ्याचा राग बघून थरथरायला लागली. ती घाबरत म्हणाली, रागवताय कशाला? मी दुसरी भाजी बनवते ना. महेश डोळे मोठे करून म्हणाला, मला तुझ्या हातची शेणासारखी भाजी खायची नाही. मी बाहेर जाऊन खाऊन येईन. असं म्हणत तो घरातून निघून गेला. शीतल गेटपर्यंत त्याच्या मागे पळत गेली, पण तो गाडी चालू करून जोरात निघून गेला. मागच्या काही महिन्यांपासून महेशचं वागणं खूप बदललं होतं. तो छोट्या छोट्या गोष्टीवरून रागवत असायचा. कधी जेवणाची माफं काढायचा, तर कधी घरातल्या साफसफाईवरून भांडत असायचा. आजकाल त्याला शीतलच्या अंगाला घामाचा वास पण यायला लागला होता. जरी ती घरातली किचनमधली सगळी कामावरून अंघोळ करून आली, तरी पण तो तिच्यावर ओरडत असायचा आणि म्हणायचा, नीट अंघोळ करून येत जा. शीतल थोडी कमी शिकलेली होती, त्यामुळे कधी तो तिला अडाणी म्हणून पण ओरडत असायचा. शीतलला काही समजत नव्हतं की अचानक तिच्या नवऱ्याला काय झालं आहे. इकडे घरापासून जरा लांब गेल्यावर महेशने त्याच्या प्रेयसीला फोन लावला आणि म्हणाला, थोड्या वेळात पोहोचत आहे. घराच्या बाहेर तयार होऊन उभी राहा. हॉटेलमध्ये जेवायला जायचं आहे. महेश लग्न झालेलं असूनसुद्धा त्याचं त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या मुलीसोबत अफेअर होतं. त्याच्यापेक्षा 7 वर्षांनी लहान असलेल्या माधुरीवर त्याचा जीव जडला होता. माधुरी पण त्याच्या मोठ्या पदावर आणि भरपूर पगारावर फिदा होती. तो त्या कंपनीचा मॅनेजर होता. त्याला 1.5 लाख महिना पगार मिळत असायचा. त्यामुळे त्याचं वागणं पण रुबाबदार होतं. दिसायला सुंदर होता. मोठमोठ्या गाडीतून फिरत असायचा. घरभर सांडलेली भाजी पुसून फरशी साफ करायला शीतलला जवळजवळ 1 तास लागला. मग तिने तिच्या मुलीला जेवण चारलं आणि स्वतः मात्र काहीही न खाता तशीच झोपली. महेश रात्रीच्या 12 वाजता घरी आला. तोपर्यंत ती जागीच होती. तिने बघितलं की तो तिच्याशी काहीही न बोलता शांतपणे जाऊन झोपला. शीतलला त्याला काहीतरी विचारायचं होतं, पण का कुणास ठाऊक ती आजकाल त्याला खूप घाबरायला लागली होती. शीतल एका गरीब घरातून आलेली होती. माहेरात एक लग्न झालेला भाऊ आणि तिची म्हातारी आई होती. ते त्यांचं जीवन कसं तरी जगत होते. जेव्हा त्याचं आणि शीतलचं लग्न झालं होतं, तेव्हा तो पण बेरोजगार होता. त्यावेळी तो शीतलच्या सुंदरतेवर फिदा झाला होता. शीतल दिसायला खूप छान, नाजूक आणि गोरी पण होती. जेव्हा ती लग्न करून आली होती, तेव्हा महेश तिच्यावर खूप प्रेम करत होता. शीतल आजकाल जुन्या आठवणीतच जगत होती. ती विचार करायची, ते पण काय दिवस होते. पैसे कमी होते, पण प्रेम, आपलेपणा खूप होता. आज ती उपाशी होती, त्यामुळे तिला झोप लागत नव्हती. मन बेचैन झालं होतं. तिने काळीच मोठं करून महेशला विचारलं की तुम्ही माझ्यासोबत असं का वागत आहात. तिने विचारलेल्या प्रश्नाने महेश आश्चर्यचकित झाला. महेश रागात म्हणाला, मी काय करत आहे? तू स्वतः तुझ्या वागण्यामुळेच मला असं करायला भाग पाडलं आहेस. कंटाळा आला आहे तुझा. शीतल म्हणाली, मन भरलं ना माझ्यापासून. हे ऐकून महेश सचेत झाला आणि म्हणाला, हे काय बोलत आहेस तू? तुला नक्की म्हणायचं तरी काय आहे? शीतल म्हणाली, मी नाही जास्त शिकलेली आणि नाही मूर्ख आहे. महेश तिच्या प्रश्नांची उत्तर द्यायचं टाळत होता, म्हणून तिला म्हणाला, मी खूप थकलो आहे. मला आता झोपू दे. एवढ्या रात्रीचं माझं डोकं खाऊ नकोस. तरी पण शीतल म्हणाली, जी भाजी अगदी बोटं चाटून चाटून खात होता, आज तीच भाजी शेणासारखी कशी काय लागायला लागली? मला हे जाणून घ्यायचं आहे. तुम्ही तर बाहेर जेवण करून आला आहात, पण मी उपाशी आहे. मला झोप येत नाही. तो खूप चिडला आणि म्हणाला, तुझ्या भाजीसारखीच तू पण मला आवडत नाही. तुझ्यापासून मला माझा पिच्छा सोडवायचा आहे. मला तुझ्याकडून घटस्फोट पाहिजे. घटस्फोटाचं नाव ऐकताच शीतलच्या काळजात धस्स झाला. तिचा श्वास घशातच अडकला. तिच्याकडे बोलण्यासाठी काही शब्द उरले नव्हते. तरी पण ती हिंमत करून म्हणाली, आयुष्याच्या या वळणावर सोडायचा विचार करत आहात, ज्यावेळी मला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. असं म्हणतात ना, जेव्हा प्रेम, मोह संपतो, तेव्हा माणूस निर्लज्ज होतं, स्वार्थी होऊन जातो. त्याला दुसऱ्यांच्या भावनांची काहीच किंमत राहत नाही. महेश निर्लज्जासारखा म्हणाला, मला दुसरी कोणीतरी भेटली आहे. माझा तिच्यावर जीव बसला आहे आणि मला तिच्यासोबत सगळं आयुष्य घालवायचं आहे. माझी वाट मोकळी कर आणि जर माझ्या आयुष्यातून नाही गेलीस
तर जबरदस्ती तुला माझ्या आयुष्यातून हाकलून देईन. तिला माहीत होतं की हे शब्द महेशचे नाहीत, त्याच्यावर प्रेमाचं जाळं टाकलेलं त्या बाईचे आहेत. मग तिने विचार केला की आपलंच नाणं जर खोटं असेल तर दुसऱ्याला दोष देऊन काहीच फायदा नाही. शीतल उदास होऊन म्हणाली, तुम्हाला तर माहीतच आहे की माझ्या माहेरी गरीब आहे, त्यांचंच त्यांना पोट भागत नाही. मग मी आपल्या मुलीला घेऊन कुठे जाऊ? एवढ्या लवकर ती सोडून जायला तयार होत आहे हे बघून महेश अति उत्साहात म्हणाला, मी एवढा पण वाईट नाही की तुला दारोदारी भटकायला सोडून देईन. मी तुला वेगळं असं एक दुसरं घर घेऊन देईन. दर महिन्याला काही पैसे पण देत जाईन. तू फक्त घटस्फोटाच्या कागदावर सही कर. शीतल म्हणाली, घटस्फोट घेणं जरुरी आहे का? मला इथेच राहू द्या ना. तुम्ही घटस्फोट न घेता तिच्यासोबत इथे राहा, मी त्यातच माझा आनंद मानेन. महेश म्हणाला, माधुरी म्हणत आहे जोपर्यंत मी तुला घटस्फोट देत नाही तोपर्यंत ती माझ्यासोबत लग्न करणार नाही आणि नाही माझ्यासोबत राहायला तयार आहे. त्यामुळे घटस्फोट तर तुला द्यावाच लागणार आहे. शीतल एक मोठा श्वास घेत म्हणाली, ठीक आहे, तुम्ही कागदपत्र तयार करायला घ्या. मी त्याच्यावर सही करून तुम्हाला या सगळ्यातून मोकळं करेन. ज्या माणसाच्या मनात आपल्यासाठी थोडीशी जागा, प्रेम नसेल तर त्याला जबरदस्ती अडकून ठेवून काय उपयोग आहे? असं म्हणत ती झोपायला गेली. महेशला तर असं वाटत होतं की त्याला जे हवं होतं ते काही न करता मिळालं आहे. तो खूप आनंदात होता. तो खोलीतून बाहेर आला आणि माधुरीला ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी फोन केला आणि म्हणाला, माझी बायको घटस्फोट द्यायला तयार झाली आहे. त्यानंतर मग तो माधुरीची स्वप्न बघत जाऊन झोपला. शीतलने कधीच तिच्या नवऱ्यावर संशय घेतला नव्हता आणि कधी कुठे जाण्यापासून अडवलं नव्हतं, कारण ती स्वतः प्रामाणिक होती. त्यामुळे तिने कधी विचार पण केला नव्हता की तिचा नवरा तिच्यासोबत बेईमानी करेल. मागच्या 1 वर्षापासून तिच्या नवऱ्याच्या बदललेल्या वागण्यामुळे ती टेन्शनमध्ये जरूर होती, पण कधी तिने विचार पण केला नव्हता की जो तिच्यासोबत राहत आहे त्याचं मन तिच्यापासून कधीच लांब निघून गेलं आहे. दुसऱ्या दिवसापासून शीतलचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. आता ती उदास राहू लागली होती. तिचं कशातच मन लागत नव्हतं. पुढे आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि मुलीचं पालनपोषण कसं करायचं याचे विचार तिच्या डोक्यात फिरायला लागले होते. महेश आता बिनधास्तपणे घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करत होता आणि त्याने घरात जेवणाचं पूर्णपणे बंद केलं होतं. तो रात्री उशिरा घरी यायचा. त्या दोघांमधलं बोलणं पूर्णपणे बंद झालं होतं, कारण शीतल आता दुसऱ्या खोलीत झोपत होती. शीतलने तिच्या माहेरी काहीच सांगितलं नव्हतं. या जगात तिची आई, भाऊ आणि तिची मैत्रीण राधा यांच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. एक दिवस तिने तिच्या मैत्रिणीला राधाला फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली. राधा रागात म्हणाली, तुझा नवरा तुझ्यासोबत असं कसं काय करू शकतो? तू त्याला घटस्फोट देऊ नकोस. आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढू. मी तुझ्यासोबत आहे. शीतल म्हणाली, राधा, मला तुझी साथ हवी आहे, पण अशा पद्धतीने नको आहे. तू मला परत उभं राहण्यासाठी मदत कर. महेशला मला मोकळं करू दे. जो माझा नाही, मला त्याच्यासोबत राहायचं नाही. राधा म्हणाली, तुझ्यासाठी माझा जीव पण तयार आहे. तू बोल तरी, फक्त तुला काय पाहिजे आहे? मग शीतलने तिला तिच्या मनातली गोष्ट सांगितली. राधा म्हणाली, तू ये तरी. तुझ्यासाठी माझ्या घराचे, पार्लरचे आणि मनाचे दरवाजे कायमचे उघडे आहेत. मग तो दिवस पण आला. महेश घटस्फोटाचे पेपर घेऊन आला. त्यासोबतच एका छोट्याशा घराचे पेपर पण होते. ते घर तो शीतलच्या नावावर करणार होता आणि त्याच्यासोबत महिन्याला 25,000 रुपये देण्याचं अग्रीमेंट पण होतं. त्या दिवशी माधुरी पण त्याच्यासोबत त्याच्या घरी आली होती. शीतलने सामानात एक छोटीशी बॅग घेऊन निघाली होती. महेशने सगळे पेपर शीतलच्या हातात दिले. शीतलने काही न वाचता ते सगळ्या पेपरवर सह्या केल्या. मग महेश म्हणाला, हे त्या घराचे पेपर आहेत जे घर मी तुला देणार आहे आणि त्याबरोबरच मी तुला जे महिन्याला पैसे देणार आहे त्याचं अग्रीमेंट आहे. शीतलने ते पेपर घेतले आणि मग महेशला म्हणाली, एक गोष्ट आहे, बोलू का? महेश म्हणाला, काय? बोल की. शीतल म्हणाली, माझी एक शेवटची इच्छा आहे, पूर्ण करणार का? आणि तसंही घटस्फोटाच्या पेपरवर सह्या तर झाल्याच आहेत. महेश खूप आनंदात होता. तो म्हणाला, तुझी शेवटची इच्छा तरी सांग. शीतल म्हणाली, तुम्ही माझ्याजवळ या. मला तुम्हाला शेवटचं डोळे भरून बघायचं आहे. महेश तिच्या अगदी जवळ गेला.
माधुरी डोळे मोठे करून सगळं बघत होती. महेश शीतलच्या जवळ जाऊन उभा राहिला. शीतलने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघायला लागली. थू. अचानक शीतल महेशच्या तोंडावर थुकली. तिच्यात थुकल्यानंतर महेशचा चेहरा पांढरा पडला. लांब उभी असलेली माधुरी पण हैराण होऊन शीतलकडे बघायला लागली. आज पहिल्यांदा महेशने शीतलचं वेगळंच रूप बघितलं होतं. ती रागात म्हणाली, आज मला फक्त तुझाच नाही तर स्वतःचा पण राग येत आहे. तिरस्कार वाटत आहे की मी तुझ्यासारख्या नालायक माणसाची बायको होते. हे जे घराचे तू पेपर दिले आहेस ते घराचे पेपर मी तुझ्या तोंडावर फेकून मारते. आणि तू जे मला महिन्याला पैसे देणार आहेस ते पण मला नको आहेत. तिने ते दोन्ही पेपर त्याच्या तोंडावर फेकून मारले. ती पुढे म्हणाली, मी भीक मागेन पण तुझ्यासारख्या बेईमान नालायक माणसाच्या पैशातून माझ्या मुलीला वाढवणार नाही. महेश काहीच बोलू शकला नाही. तो खाली मान घालून उभा होता. शीतल माधुरीच्या जवळ गेली आणि म्हणाली, तू खूप सुंदर आहेस. जर प्रयत्न केला असतास तर तुला सुंदर आणि कमावणारा बिन लग्नाचा मुलगा मिळाला असता. तू अशा माणसाची निवड केलीस जो एवढी वर्ष त्याच्या बायकोचा आणि मुलीचा झाला नाही तो तुझा काय होणार. एवढं बोलून शीतलने तिची बॅग उचलली आणि मुलीचा हात पकडून घरातून बाहेर निघून गेली. शीतल गेल्यानंतर लगेच माधुरी महेशला म्हणाली, तू तुझ्या बायकोला सोडलं नाहीस तर ती तुला सोडून गेली आहे आणि जाता जाता माझे डोळे पण उघडून गेले आहे. आता मी तुझ्याशी तेव्हाच लग्न करेन जेव्हा तू तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करशील. महेश म्हणाला, हे तू काय बोलत आहेस? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो यार. माधुरी म्हणाली, प्रेम करत आहेस तर जे काही तुझं आहे ते सगळं माझ्या नावावर कर. महेश माधुरीचं बोलणं ऐकून घाबरला आणि म्हणाला, माझं सगळं काही तुझ्या नावावर केल्यावर तुझा काय भरोसा? तू लग्नाला नकार दिलास तर? माधुरी रागात तिथून पायापटत निघून गेली. आज या गोष्टीला 20 वर्ष झाली आहेत. शीतल आज एक मोठी ब्युटिशियन बनली आहे. अनेक शहरात तिची आणि राधाची पार्लर चालू आहेत. शीतलच्या मुलीचं परीचं पण लग्न झालं आहे. शीतलची मुलगी आणि जावई तिच्यासोबत राहतात आणि ती त्यांच्यासोबत खूप सुखी आणि समाधानी आहे. इकडे महेश आज पण एकटाच राहतो. त्याने खूप प्रयत्न केले पण माधुरीला लग्नासाठी तयार नाही करू शकला आणि नाही त्याने घटस्फोटाचे पेपर कोर्टात जमा केले. कायद्याने आज पण शीतल त्याची बायको आहे. तो खूप वेळ शीतलला तिची मनधरणी करायला गेला पण ती कधीच माघारी आली नाही. कारण काही लोक खूप जास्त स्वाभिमानी असतात. त्यांना एकदा गमावल्यानंतर ते परत दुसऱ्यांदा कधीच माघारी मिळत नाहीत. काही लोकांना आपला मान, सन्मान आणि स्वाभिमान खूप प्रिय असतो आणि त्यासाठी ते कधीच तडजोड करत नाहीत.